शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काही अटी शर्ती ठरल्या होत्या का? त्यात ही अट होती का? नाही, अशा काही अटी शर्तीचा विषय नाही. म्हणजे ह्या असं करावं लागेल आणि तसं करावं असं काही. त्यामुळे आणि आता- आम्हाला काय 20-25 वर्षापासून फार अटी शर्तीत राहण्याचा. तर तुम्ही जुने शिवसैनिक आहात, पण आता पुढे करताना प्रहार आणि शिवसेना दोन्हीचं काम तुम्ही करणार आहात. ते पाहू आता. त्याच्या सगळ्या बैठकी घेतोय. एक एक विभागाची बैठक. आता 9 तारखेला पुन्हा अमरावती विभागाची बैठक आहे, मग मराठवाडा विभागाची आहे, मग पश्चिम महाराष्ट्राची, कोकण विभागाची, मुंबईची. अशा बैठकी करून त्यातून काय सूर निघतं आणि कसं सोयीचं होईल. कसं आहे, आखरी आम्हाला शिवसेना राजकारणात मजबूत करायची आहे. घराघरापर्यंत धनुष्यबाण नेण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूनं, मजूर दिव्यांगाच्या बाजूनं उभी कशी राहील, तो एक प्रामाणिक प्रयत्न करणार. आजच्या बैठकीत शिवसैनिक येणार आहेत का? आणि तुमच्यासोबत चित्रपट बघायला देखील काही शिवसैनिकांचा सहभाग असणार? आम्ही काही शिवसैनिक आहे ते सोबत राहून पाहू. आता आम्ही शिवसैनिकच आहे ना. म्हणजे यात्रा काढताय तर शेतकऱ्यांचे कुठले विषय पुढच्या काळात अजेंड्यावर असणार आहे? कारण आता तुम्ही सत्तेमध्ये आता प्रश्न सोडवणं सोपीच आहे. खरं तर प्रोत्साहन निधी आहे, कर्ज माफीमधला जो महत्त्वाचा गुंता राहिलेला आहे. का प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे. हे मी सीएम साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो. दुसरं आहे हमीभावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये व्हावं. मजुरासाठी आणि युवकांसाठी एक धोरण नव्यानं करणं फार गरजेचं आहे. आणि दिव्यांगाचे जे रखडलेले प्रश्न आहे म्हणजे मंत्रालय बळकटीकरण, तर ते जिल्हा स्तरावर दिव्यांगाचे अधिकारी कसे येईल. आजही दिव्यांग मंत्रालयाचे अधिकारी खाली जिल्ह्याला नाही, तालुक्याला नाही. या सगळ्या बळकटीकरणाचा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान एका दिव्यांग महिलेचं दुकान जे होतं ते तोडण्यात आलेलं आहे. ते आंदोलनही करतायत. ॲक्च्युली ही भूमिका योग्य वाटते? मला असं वाटतं का कुठल्या अधिकाऱ्यांना इतकं निर्दयी व्हावं गरज नव्हती. उलट हा एक चांगुलपणा प्रशासनामध्ये जी मानवता नावाची गोष्ट संपलेली आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना आम्ही आता लगेच जागा पाहून एखादं राहण्याजोगतं घर आम्ही बांधून देऊ. नरसापूरची घटना भाऊ पाहिजे आपण कशा पद्धतीनं तुम्ही आता तर मागणी होता की बच्चू कडू म्हणून तुमचा जो स्वभाव आहे किंवा अशा लोकांचं काय झालं पाहिजे? कायदा कायद्याच बदलवला पाहिजे. काही कायदे बदलवणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं का